युवक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना गेल्या आठवड्यात 11 प्रश्न विचारले होते, मात्र अद्यापही त्याचं उत्तर न दिल्यामुळे अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे बार्शीतला आहे त्याच्यात आता एक दिवसीय ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत। दादा, मनोज जरांगे पाटलांना इतके दिवस पाठिंबा होता, आता त्यांच्या मागण्यांच्या विरोधात कुठेतरी मराठा समाजात दोन गट पडतात असं वाटतंय। जय शिवराय। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे बार्शी तालुक्यातला तमाम मराठा समाज एक संघ उभा होता, परंतु जसे जसं वातावरण किंवा वेळ या आंदोलनाने घेत गेला तसं आंदोलनातले आंदोलक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक थोडा दुरावा निर्माण होण्यासारखा प्रयत्न व्हायला लागलेला आहे। त्यामध्ये राजकारण घुसायला लागलेलं आहे। त्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचे एक अहंभाव किंवा एक गर्व असा एक थोडं स्वभावामध्ये गर्विष्ठपणा आल्यामुळं त्यांच्याबरोबरचे चांगली लोकंसुद्धा बाजूला निघालेले आहेत। मराठा आंदोलन एक संघ राहावं ही सगळ्यांची इच्छा होती, परंतु जर आज मराठा आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतः तुमचे उपोषण सोडण्यासाठी किंवा तुम्हाला एक मराठा समाजाला आश्वासन देण्यासाठी किंवा आश्वस्त करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या देशाच्या इतिहासामध्ये कुठलाही मुख्यमंत्री आंदोलनस्थळी गेलेला नाही। पहिला मुख्यमंत्री असेल तो तुमच्या आंदोलनस्थळी येऊन तुम्हाला वचन देऊन गेला। तुम्ही दुसऱ्यांदा परत वचन अजून तुम्ही मुंबईला आंदोलन करण्यासाठी गेला, परत तिथं सगळं झालं। रात्रभर तुम्हीच म्हटला, रात्रभर 100 वकील घेऊन तिथं कायद्याचे केस पाडले, म्हणून आम्ही तो जी आर आम्ही स्वीकारला। गुलाल लिहिले सर्व ठिकाणी, आम्हीसुद्धा गुलाल लिहून नाचलो। आम्ही म्हटलं बरं झालं आंदोलनाला एक पूर्ण आपल्याला एक श्रेय आपल्या मराठा समाजाला काही ना काही आपल्या पदात पडलेला आहे। या गोष्टी झाल्यानंतर परत तुम्ही अजून दुसरीच गोष्ट काय झालं काय माहिती नाही, रात्री काय घटना घडल्या या महाराष्ट्राला काही समजायला कारण नाही। पुन्हा अजून मागण्या आपण वाढवल्या, मग ही शेवटी समाज आपण जी म्हणतोय ती समाजाला आरक्षण पाहिजे म्हणजे 101% पाहिजेच आहे। पण जर तुम्ही कुठली भावना कुठं काढत असाल किंवा आता तर राजकारणात ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे, ह्या कुठल्याही आंदोलकांनी ह्या आधी कुठल्याही मंत्र्याला कुठल्या मुख्यमंत्री ही पद एका व्यक्तीचं नसतं, तर ती महाराष्ट्राची अस्मिता असते। महाराष्ट्राचा मान अभिमान शान ही मुख्यमंत्री असतो, कोणी असू द्या तो। मग तुम्ही जर त्या माणसाला शिव्या देत असाल तर मग ही आंदोलनाची कुठली भाषा आहे? बरोबर त्यांनाच मागायचं आहे। मग त्यांच्याकडनंच आपण सहानुभूती जर हारलो तर मग तो माणूस कशाला तुमच्या मागण्यासाठी? तरी पण त्यांनी चांगले प्रयत्न केलेत। ह्या सरकारनं, महायुती सरकारनं जेवढे प्रयत्न केले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा आरक्षणासाठी कुठल्याही गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेले नाहीत। हे एक चांगली म्हणजे गोष्ट आहे। तुम्हाला होय आंदोलनाला आपल्या यश मिळालेलंच आहे, आपण कुणबीमध्ये गेलेलोच आहे, पण उगाच तुम्ही ह्या समाजाला शिवाय देऊन इकडं करा ती करा, ही कुठली भानगडा? तो आपल्याला जी मागायचं आपण हक्काने मागा, आंदोलन करायचं। ही आंदोलनाची कुठली दिशा आहे? गावोगावी सभा घेणं, गावोगावी करणं ही आंदोलनाची दिशाच नाही आहे सध्या। ही दिशा बारकटलेली आहे। गुंगडी बैठका म्हणजे काही अहो, तुम्हाला आंदोलन ज्यांच्याकडे तुम्हाला आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्या पुढे जावा हो। तुम्ही तर गावोगावी फिरून ते प्रश्न सुटणार नाहीत। गावोगावी बिलकुल तुमचे प्रश्न सुटणार नाहीत। तुम्ही मराठ्याची माती मुद्दाम भडकावलेले आहेत, असं आता काही मराठा समाजाला आमच्यासारख्याला वाटायला आलेलं आहे। अशा पद्धतीने मराठा बांधवांची माती कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न जरांगे पाटील असा आरोप होत आहे। दादा, अशा पद्धतीने असलं तरी अनेक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे। दादा, कुठली संघटना आहे आणि आज मराठा आरक्षणासंदर्भात तुमची संघटना काम करते, मात्र आता असताना अण्णासाहेब शिंदेंना का पाठिंबा? मी शंकर वाघमारे, भीम टायगर मागासवर्गीय बौद्धिस्ट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष, विश्वाचे जनक, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रथम की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे प्रथम बाबासाहेबांचं वक्तव्य होतं आणि प्रथम विचार मराठा समाजाचा बाबासाहेबांनी केला होता। त्याच विचारावर आम्ही चालणारे भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे मी
आज या ठिकाणी आमचे मित्र अण्णासाहेब शिंदे यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आमचे मोठे बंधू मराठा समाजाला आम्ही कधीही आमचे मोठे बंधू मानतो. त्यामुळे आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की मराठा समाजाला 1001% आरक्षण मिळावंच. या ठिकाणी सर्व 18 पगड जातीचे सर्व